Now we will see the next part, that is concentration of acids and bases. Concentration of acids and bases. त्याच्यासाठी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे. काय केलेलं आहे तर 2 बीकर, कट अ लेमन इंटू 2 इक्वल पार्ट्स. लेमन 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे आणि टेक द ज्यूस ऑफ इच पार्ट इन 2 सेपरेट बीकर्स. 2 सेपरेट बीकर्समध्ये त्या हाफ लेमनचा ज्यूस ह्या 2 बीकरमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, pour 10 ml of drinking water in one beaker and 20 ml of वॉटर इन सेकंड बीकर. पहिल्या बीकरमध्ये किती ml वॉटर घ्यायचं आहे, 10 ml वॉटर पोर करायचं आहे आणि सेकंडमध्ये 20 ml वॉटर पोर करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, या दोन्ही वॉटरची टेस्ट घ्यायची आहे. दोन्ही वॉटरमध्ये, दोन्हीही बीकरमध्ये याच्यामध्ये हाफ लेमनचा ज्यूस आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हाफ लेमनचा ज्यूस आहे. म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस याच्यात आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस याच्यात आहे. म्हणजे टोटल लेमन ज्यूस जो आहे तो दोन्हीही बीकरमध्ये त्याचं प्रमाण काय आहे, सेम आहे. आणि पण त्याच्यामध्ये वॉटर जे आहे ते एकात 10 ml आहे आणि दुसऱ्या बीकरमध्ये 20 ml घेतलं आहे. आणि टेस्ट जर तुम्ही केलं तर दोघांची टेस्ट तुम्हाला सारखीच लागणार नाही. मधल्या बीकरची टेस्ट तुम्हाला कशी लागेल, जास्त आंबट लागेल आणि मधल्या बीकरची जरा कमी आंबट लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण जास्त आहे आणि मध्ये वॉटरचं प्रमाण कमी आहे. म्हणजेच इथं हे जे 2 सोल्युशन्स तयार झालेत त्या सोल्युशनमध्ये या बीकरमधल्या सोल्युशनमध्ये सॉल्यूट, आता दोन्हीही बीकरमध्ये सॉल्यूटचं प्रमाण सेम आहे, पण सॉल्वंट जो आहे, वॉटर जो आहे सॉल्वंट, तो काय आहे, मध्ये कमी आहे त्याची क्वांटिटी आणि बीमध्ये जास्त क्वांटिटी आहे. आणि त्याच्यावरून त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते काय आहे, डिफरंट आहे. मध्ये हे तुम्हाला मधलं सोल्युशन हे जास्त आंबट लागणार आहे आणि बीमधलं कमी आंबट लागणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये टेक द ज्यूस ऑफ each part into 2 separate beakers. Pour 10 ml of drinking water in one beaker and 20 ml in second. Stir the solution in both the beakers and test them. Is there any difference in the taste of the solutions in the 2 beakers? दोन्हीही बीकरमधली टेस्ट डिफरंट आहे का, तर येस, टेस्ट इज डिफरंट. त्याच्यानंतर व्हॉट इज दॅट डिफरन्स काय आहे, तर टेस्ट ऑफ सोल्युशन इन बीकर इज मोर सोर. इट इज सोर असणार आहे, भरपूर आंबट असणार आहे. आणि टेस्ट ऑफ सोल्युशन इन बीकर 2 इज लेस सोर, ती कमी आंबट असणार आहे. मग मोर सोर कशामध्ये असणार आहे, मध्ये असणार आहे आणि लेस सोर कशामध्ये असणार आहे, बीमध्ये असणार आहे. इन द अबव ॲक्टिव्हिटी द सोर टेस्ट ऑफ द सोल्युशन इज बिकॉज ऑफ द सॉल्यूट lemon juice in them. The quantity of lemon juice is same in both the solution, yet their taste is different. And the solution in the first beaker is more sour than the solution in second. कारण why it is so, because the proportion किंवा the quantity of solvent is not same. सॉल्यूटची क्वांटिटी सेम आहे पण सॉल्वंट वॉटरची क्वांटिटी दोन्ही बीकरमध्ये सेम नाही, बिकॉज द क्वांटिटी ऑफ सॉल्वंट वॉटर इज नॉट सेम इन बोथ द बीकर. वॉटरची क्वांटिटी मध्ये कमी आहे आणि बीमध्ये जास्त आहे, म्हणून टेस्टमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, डिफरन्स दिसणार आहे. ऑल्दो द क्वांटिटी ऑफ solute is the same in both the solution, the quantity of solvent is different. क्वांटिटी ऑफ सॉल्वंटची क्वांटिटी काय आहे, दोन्हीमध्ये डिफरंट आहे. रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ सॉल्यूट टू द क्वांटिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज डिफरंट. द रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ द सॉल्यूट टू द क्वांटिटी ऑफ रिझल्टिंग सोल्युशन इज डिफरंट. आता ह्याच्यामध्ये सोल्युशन प्रमाण किती आहे, 10 mlचं सोल्युशन आहे आणि ह्याची क्वांटिटी किती आहे, 20 ml. मग त्या दोघांचा रेशिओ जो असणार आहे, सॉल्यूटमध्ये असलेला रेशिओ डिफरंट येणार आहे. द रेशिओ इज लार्जर फॉर द सोल्युशन इन फर्स्ट बीकर. म्हणजे
सॉल्यूटचा सोल्युशनबरोबरचा रेशिओ आणि सोल्युशनबरोबरचा रेशिओ एमध्ये ग्रेटर असणार आहे आणि बीमध्ये काय असणार आहे, तो रेशिओ कमी असणार आहे. दिस रेशिओ इज लार्जर फॉर द रेशिओ इन द फर्स्ट बीकर अँड देअरफॉर द सोल्युशन टेस्ट मोर सोर. ऑन द अदर हँड द प्रपोर्शन ऑफ लेमन ज्यूस इन द टोटल सोल्युशन इन सेकंड बीकर इज स्मॉलर अँड द टेस्ट इज लेस सोर. आता सोल्यूटचं प्रमाण एमध्ये जास्त आहे, टोटल क्वांटिटी ऑफ सोल्युशनमध्ये एमध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे आणि तेवढंच आता जे दोघांच्यामध्ये जे सोल्यूट आपण केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे लेमन ज्यूस, क्वांटिटी दोघांची सेम आहे, पण सोल्युशन जे आहे ते सोल्युशनमध्ये त्या सोल्यूटची क्वांटिटी एमध्ये जास्त आहे आणि बीमध्ये ती काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून ए हे सोल्युशन मोर सोर लागणार आहे दॅन बी. The test of food stuff depends upon the nature of the test giving ingredients and its proportion in the food stuff. जसं आपण खाद्यपदार्थ आहेत त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचं प्रपोर्शन कसं आहे त्याच्यावरून त्या फूड स्टफला टेस्ट येणार आहे. सिमिलरली म्हणजे जे काही खाद्यपदार्थ तुम्ही वेगवेगळे खाता त्याच्यामध्ये आंबटपणा, तिखटपणा, गोडपणा हे जे आहेत टेस्ट जे असणार आहेत त्याच्यामध्ये ॲड केलेल्या इन्ग्रेडियंट्सच्या त्याचं प्रपोर्शन कसं आहे त्याच्यावरून त्या फूड स्टफला, त्या खाद्यपदार्थाला चव येणार आहे, टेस्ट येणार आहे. मग सिमिलरली ऑल द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सॉल्यूट अँड सॉल्वंट अँड ऑल्सो ऑन द प्रपोर्शन ऑफ द सॉल्यूट इन द सोल्युशन. आता इथं फूड स्टफ नाही आहे तर इथं आपण काय बघतो, प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन, जे काही द्रावण तयार होणार आहे, सोल्युशन जे काय प्रॉपर्टीज आहेत सोल्युशनच्या प्रॉपर्टीज. मग त्याची चव ही एक प्रॉपर्टी इथं बघितली आपण सोअरनेसची. मग ती प्रॉपर्टी कशावर डिपेंडंट असणार आहे, ऑन द नेचर ऑफ सॉल्यूट, त्याच्यामध्ये कोणता सॉल्यूट ॲड केला आहे. मग इथं कोणता सॉल्यूट ॲड केला आहे, लेमन ज्यूस हा सॉल्यूट आहे. सॉल्वंट कोणता आहे, या एक्झाम्पलमध्ये सॉल्वंट कोणतं आहे, वॉटर आहे. आणि त्याचबरोबर त्याचं सोल्युशन, प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन सोल्युशन, म्हणजे टोटल सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे आणि त्याच्यामध्ये सॉल्यूट किती आहे या प्रपोर्शनवरती सुद्धा प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन डिपेंडंट असणार आहेत. म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन कशावरती डिपेंडंट आहेत, तर पहिला आहे नेचर ऑफ सॉल्यूट, त्याच्यानंतर नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट, आणि इट ऑल्सो ऑन द प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. सोल्युशनमध्ये किती सॉल्यूट आहे त्याच्यावरती सुद्धा सोल्युशनच्या प्रॉपर्टीज डिपेंडंट असणार आहेत. त्याच्यानंतर द प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्यूट इन द सोल्युशन. आता कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणायचं आहे, द प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. मग द प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉल्यूट इन द सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन. मग आता त्याच्यावरून सोल्युशन आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन केव्हा म्हणणार आणि डायल्यूट सोल्युशन केव्हा म्हणणार. तर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन केव्हा म्हणणार आहे, ज्या वेळेला सॉल्यूट हा काय आहे, when the concentration of solute in its solution is high. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट हाय असेल, त्याच्या सोल्युशनमध्ये सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्या सोल्युशनला काय म्हटले, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आता डायल्यूट सोल्युशन कोणाला म्हणायचं आहे, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन इज लो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन लो असेल तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे, डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन केव्हा म्हटलेलं आहे, वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इज लो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इन सोल्युशन इज लो देन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज डायल्यूट सोल्युशन. आता तुम्ही हे वर्ड कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट हे तुम्ही ॲसिड्स काही एक्सपेरिमेंट करताना 8th 9th आत्ताच्या इयरमध्ये सुद्धा तुम्ही सोल्युशन एक्सपेरिमेंट करत असताना डायल्यूट ॲसिड आपण शब्द वापरतो, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड बेस, डायल्यूट बेस हे जे आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण त्या सोल्युशनमध्ये किती आहे. हाय जर असेल तर त्याला म्हणायचं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, लो असेल तर त्याला म्हणायचं डायल्यूट ॲसिड.
मग सेव्हरल युनिट्स आर यूज्ड. आता केमिस्ट्रीमध्ये आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन सांगण्यासाठी काही युनिट्स यूज केले जातात. मग 2 युनिट्स यूज केले जातात मोर फ्रिक्वेंटली. किती युनिट्स यूज केले जातात? 2 युनिट्स यूज केले जातात. एक आहे मास ऑफ सॉल्यूट इन ग्रॅम, म्हणजेच ग्रॅम पर लिटर हे येणार आहे. ग्रॅम पर लिटर. ग्रॅम कुणाचं ग्रॅम घेणार आहे? सॉल्यूटचं मास पर लिटरमध्ये किती आहे, म्हणजेच ग्रॅम पर लिटर हे एक युनिट. आणि दुसरं आहे नंबर ऑफ मोल्स पर लिटर. काय आहे दुसरं युनिट? नंबर ऑफ मोल्स पर युनिट. मग कॉन्सन्ट्रेशन जे आहे सोल्युशनचं ते 2 युनिट्समध्ये युजली दिलं जातं. आणि कोणतं आहेत? फर्स्ट युनिट इज इन द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्ड इन 1 लिटर. पहिलं युनिट कोणतं आहे? द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. मास, सोल्यूटचं मास पण कशामध्ये एक्सप्रेस झालेलं आहे? ते ग्रॅममध्ये. डिझॉल्ड इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती ग्रॅम सोल्यूट प्रेझेंट आहे त्याच्यावरून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन सांगता येतं. आणि त्याला युनिट असणार आहे ग्रॅम पर लिटर. ग्रॅम पर लिटर त्याचं काय आहे? युनिट. त्याच्यानंतर दुसरी मेथड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन सांगायची कोणती आहे? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. 1 लिटर सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ मोल्स, सोल्यूटचे किती नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व झालेत ती पण एक सांगण्याची, कॉन्सन्ट्रेशन सांगण्याची दुसरी पद्धत आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड द मोलॅरिटी. त्यालाच काय म्हटलेलं आहे? मोलॅरिटी. आता तुम्ही 1 मोल ऑफ सबस्टन्स हे मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. मोल म्हणजे काय असणार आहे. मग आता काय करायचं आहे की एका पर लिटर सोल्युशनमध्ये सोल्यूटचे किती मोल्स डिझॉल्व झालेत, म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे? मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. त्याला काय म्हटलेलं आहे? मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगण्याची दुसरी मेथड कोणती आहे? मोलॅरिटी किंवा नंबर ऑफ मोल्स पर लिटर. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? मोलॅरिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. त्याला म्हटलं मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे ग्रॅम पर लिटर आणि दुसरं आहे मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटरलाच दुसरा वर्ड कोणता यूज केलेला आहे? मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. आता द मोलॅरिटी ऑफ सोल्यूट इज इंडिकेटेड बाय रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट. आता मोलॅरिटी कशी डिफाईन केली जाते? तर त्या सॉल्यूटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो आणि पुढं काय लिहिलेलं आहे? एक नंबर दिला जातो. म्हणून इथं मोलॅरिटी ऑफ सोडियम क्लोराईड इज 1. मोलॅरिटी ऑफ सोडियम क्लोराईड काय आहे? 1. मग मोलॅरिटी ऑफ सोल्युशन देण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेल्या सॉल्यूटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो आणि त्याच्या पुढं एक नंबर दिला जातो. तो नंबर काय डिनोट करणार आहे? त्या सोल्युशनची मोलॅरिटी डिनोट करणार आहे. मग आता याचा मिनिंग काय येणार आहे? या फ्रेजचा, या जी मांडणी लिहिलेली आहे त्याचं मिनिंग काय होणार आहे? तर मोलॅरिटी ऑफ धिस सोल्युशन इज, त्या सोल्युशनमध्ये मोलॅरिटी किंवा सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोल एवढं आहे. द मोलॅरिटी ऑफ धिस सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट इज 1 मोल. सोडियम क्लोराईड हा काय झाला? सॉल्यूट आहे. सोल्युशनमध्ये सोडियम क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोल एवढं आहे असं दिलं जातं. आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स. पहिल्यांदा सोल्युशन जो आहे तो सोल्युशनच्यामधले 2 कॉन्स्टिट्युएंट पार्ट कोणते आहेत? एक आहे सॉल्यूट आणि दुसरा आहे सॉल्वंट. सॉल्यूट ज्या वेळेला सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो त्यावेळेस तयार होणारा जे आहे त्याला काय म्हटलं जातं? सोल्युशन म्हटलं जातं. मग इथं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे कशावर डिपेंडंट असणार आहे? तर किती सॉल्यूट प्रेझेंट आहे, त्याचबरोबर सॉल्वंट किती प्रेझेंट आहे, आणखीन सोल्युशनमध्ये असलेलं प्रपोर्शन, या 3 क्वांटिटीजवरती काय असणार आहे? त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंडंट असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन कशावरती डिपेंडंट असणार आहे? सोल्युशनचं नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट
आणि त्याचबरोबर प्रपोर्शन ऑफ सॉल्यूट इन द सोल्युशन या फॅक्टर्सवरती कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनचं डिपेंडंट असणार आहे. जर सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्याला काय म्हटलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. सॉल्यूटचं सोल्युशनमध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर इट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आणि सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये लेस असेल तर त्याला काय म्हटलं आहे, डायल्यूट सोल्युशन. त्याला काय म्हटलेलं आहे, डायल्यूट सोल्युशन. मग आता तुम्हाला काही एक्झाम्पल इथं दिलेले आहेत आणि एक सम आहेत, एक्झाम्पल्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायला सांगितलं तुम्हाला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॅरियस ॲक्वियस सोल्युशन. काही ॲक्वियस सोल्युशन्स आहेत आणि त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स फाइंड करायचे आहेत. मग कॉन्सन्ट्रेशन दोन बघितले आपण कॉन्सन्ट्रेशनचे युनिट, एक आहे ग्रॅम पर लिटर आणि दुसरं आहे मोल पर लिटर. मोल पर लिटरलाच काय म्हटलं आहे, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सांगण्यासाठी कोणता वर्ड यूज केला जातो, कोणती टर्म यूज केली जाते, मोलॅरिटी ही एक टर्म यूज केली जाते आणि दुसरी आहे ग्रॅम पर लिटर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती असायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन विचारलं तर काय काय माहिती असायला पाहिजे, तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे, त्याचबरोबर त्या सोल्युशनमध्ये सॉल्यूट जो आहे त्या सॉल्यूटचं मास किती आहे, तो जो सॉल्यूट घेतला आहे किंवा तो जो सॉल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व झाला आहे त्या सॉल्यूटचं मास किती आहे ते ग्रॅममध्ये माहिती असायला पाहिजे. तर आपल्याला काय फाइंड करता येणार आहे, ग्रॅम पर लिटर कॉन्सन्ट्रेशन फाइंड करता येणार आहे. आणि मोलॅरिटी फाइंड करण्यासाठी आपल्याला दिलेल्या सॉल्यूटचं ग्रॅम किती आहे, त्या सोल्युशनमध्ये ग्रॅम जे दिलेले आहेत, मास ऑफ सॉल्यूट इन ग्रॅम, त्याच्यावरून त्याचं नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे आहेत आणि नंबर ऑफ मोल्स मिळाल्यानंतर तुम्हाला मोल्स पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी फाइंड करता येणार आहे. म्हणजे मोलॅरिटीसाठी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स त्या दिलेल्या क्वांटिटीचे जो काही सबस्टन्स दिला आहे, कंपाऊंड दिला आहे ग्रॅम्समध्ये, त्याचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला त्या ग्रॅमचं कन्व्हर्शन मोलमध्ये करता आलं पाहिजे आणि मग एकदा मोल मिळाल्यानंतर मोलॅरिटी फाइंड करता येणार आहे. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशनचं दुसरं युनिट मोलॅरिटी, त्याच्यामध्ये मोल पर लिटर फाइंड करता येणार आहे. आता इथं व्हॅरियस सॉल्यूट कोणते आहेत, तर सॉल्यूट आहेत सोडियम क्लोराईड. आता एक एक्झाम्पल इथं तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काही फिल करायचे आहेत जागा, मग त्या कशा फाइंड करायच्या आणि काय काय लागणार आहे ते फाइंड करण्यासाठी ते बघूयात. पहिला कोणता आहे, तर पहिला सॉल्यूट आहे सोडियम क्लोराईड, विच इज द फर्स्ट सॉल्यूट सोडियम क्लोराईड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. आता या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचं मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे. मॉलिक्युलर मास कसं फाइंड करतात, तर इथं सोडियमचा एक ॲटम आहे, क्लोरीनचा एक ॲटम आहे. सोडियमसाठी ॲटॉमिक त्याचं त्या ॲटमचं मास, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम 23, आणखीन क्लोरीनचं किती आहे 35.5. त्या दोघांचं ॲडिशन जर केले तर तुम्हाला किती मिळणार आहे 58.5 आणि याला म्हटलं आहे डाल्टन. त्याचं मॉलिक्युलर मास हे किती आहे 58.5 डाल्टन. एवढं ॲटॉमिक मॉलिक्युलर मास सोडियम क्लोराईडचं आहे. आणि आता आपल्याला मॉलिक्युलर मास हे कशासाठी लागणार आहे, नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वांटिटी ऑफ सॉल्यूटची क्वांटिटी ग्रॅम्समध्ये पण आहे आणि ग्रॅम्समध्ये दिली असेल किंवा मोल्समध्ये दिली असेल. मग क्वांटिटी ऑफ सॉल्यूट ग्रॅम्समध्ये किती आहे 117 ग्रॅम्स. 117 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड, त्याचे किती नंबर ऑफ मोल्स होणार आहेत, तर 2 मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स कशी फाइंड करायची हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मास ऑफ ह्या जो सबस्टन्स आहे, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर मास. म्हणजे 117ला कशानं डिवाइड करणार 58.5 आणि डिवाइड केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे 2. म्हणून त्याचे 117 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड म्हणजे किती येणार आहेत नंबर ऑफ मोल्स 2 मोल्स ऑफ सोडियम क्लोराईड. आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती दिलं आहे 2 लिटर्स. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे 2 लिटर्स. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन फाइंड करायचं आहे आणि पहिलं आहे ग्रॅम पर लिटर. आता पहिल्यांदा सोडियम क्लोराईड
हा सॉल्यूट किती ग्रॅम दिलेला आहे 117 ग्रॅम आणि लिटर किती आहेत 2 म्हणून 117ला 2नं काय करायचं डिव्हाइड केलं तर तुम्हाला ग्रॅम पर लिटर कॉन्सन्ट्रेशन किती मिळणार आहे तर 58.5 ग्रॅम पर लिटर हे झालं कॉन्सन्ट्रेशन. आणि त्याच्यानंतर मोलॅरिटीमध्ये फाइंड करायचे आणि मोलॅरिटी म्हणजे काय आहेत नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. म्हणजेच इथं नंबर ऑफ मोल्स किती आहेत 2 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर किती दिलं आहे तुम्हाला 2 म्हणून 2/2 जर केलं तर किती मिळणार आहे 1 आणि मोल पर लिटर हेच कशानं डिनोट होणार आहे कॅपिटल M म्हणजे 1 मोलॅरिटी. सोडियम क्लोराईड त्या सोल्युशन 2 लिटर सोल्युशनमध्ये सोडियम क्लोराईड किती आहे 1 मोल प्रेझेंट आहे किंवा त्याचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोल एवढं आहे. त्याच्यानंतर म्हणजे पर लिटर प्रत्येक लिटरमध्ये किती सोडियम क्लोराईड असणार आहे तर 1 मोल एवढा सोडियम क्लोराईड असणार आहे पर लिटरमध्ये. म्हणून या सोल्युशनची मोलॅरिटी काय आहे 1 मोलॅरिटी ही किती आहे 1 मोलॅरिटी. सोल्युशनची मोलॅरिटी येणार आहे 1 M म्हणजेच 1 मोलॅरिटी. आता सेकंड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचं नेम इथं लिहिणार तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे मॉलिक्युलर मास येणार आहे आपल्याला फाइंड करायला. आता हायड्रोजनचं ॲटॉमिक मास असतं 1 क्लोरीनचं ॲटॉमिक मास किती आहे 35.5 म्हणून त्याचं ॲटॉमिक मास मॉलिक्युलर मास इथं येईल. आता तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड हा सॉल्यूट किती ग्रॅम दिलेला आहे 3.65 ग्रॅम्स दिला आहे. मग त्याच्यावरून त्याचे मोल्स काढायचे. आता 3.65 ग्रॅम म्हणजे किती मोल्स असणार आहेत ते फाइंड करायचं आहे. टोटल व्हॉल्यूम जे आहे सोल्युशनचं ते किती आहे 1 लिटर आणि मग कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे मॉलिक्युलर मास. त्याच्या मॉलिक्युलर मास काढल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करता येणार आहे मोल्स फाइंड करता येणार आहेत. मोल म्हणजे काय असणार आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड दिलेला हायड्रोक्लोरिक ॲसिड ग्रॅम्समध्ये किती आहे 3.65 डिवायडेड बाय त्याचं मॉलिक्युलर मास म्हणजे तुम्हाला मिळणार आहे नंबर ऑफ मोल्स. आता ज्या वेळेला हे सम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत फिल करायचे म्हणजे डायरेक्ट नुसतं इथं नंबर्स लिहायचे नाहीत तर ते खालती काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. तुम्ही हा चार्ट पहिला ड्रॉ करा. पहिलं तुम्हाला इथं करून दिलेलं आहे ते सुद्धा कसं आलं बघण्यासाठी तुम्ही जे मी एक्सप्लेन करते त्याच्यावरून तुम्ही फर्स्टसाठीसुद्धा फाइंड करू शकता आणखी सेकंडसाठीसुद्धा फाइंड करू शकता. वी विल सी द सेकंड वन. आता सेकंडमध्ये तुम्हाला कोणतं आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि हे हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं तुम्ही त्याचं नेम लिहिणार. आता त्याचं काय फाइंड करायचं आहे मॉलिक्युलर मास. आता हायड्रोक्लोरिक ॲसिडचं मॉलिक्युलर मास आता हे खालती सॉल्व करायचं आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड मॉलिक्युलर मास किती आहे त्याचं तर 36.5 डाल्टन. आता हे कसं मिळालं हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 क्लोरीनचं ॲटॉमिक मास 35.5 आणि ॲडिशन केली तर 36.5 युनिट्स किंवा डाल्टन 36.5 डाल्टन हे त्याचं काय मिळणार आहे मॉलिक्युलर मास. आता तुम्हाला नंतर काय फाइंड करायचं आहे. आता हे हायड्रोक्लोरिक ॲसिड किती दिलेलं आहे 3.65 ग्रॅम्स हे दिलेलं आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिडचं ॲटॉमिक मास किती आहे 36.5 डाल्टन हे लिहायचं. आता तुम्हाला फाइंड काय करायचे आहेत या 3.65 ग्रॅम्सचे किती मोल्स हायड्रोक्लोरिक ॲसिड असणार आहे ते फाइंड करायचं आहे म्हणजे नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे आहेत. मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू आता हे जे कॉलम्स आहेत ह्या कॉलम्सला नेम्स दिलेले आहेत ABCDEF. मग आता इथं जी म्हणजे काय आहे तर जी म्हणजे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू D/F. डीमध्ये काय दिलं आहे ग्रॅम्स ऑफ सोल्यूट अपॉन Fमध्ये काय आहे लिटर व्हॉल्यूम इन लिटर. म्हणून तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय येणार आहे ग्रॅम्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर असं फॉर्म्युला येणार आहे. मग आता तुम्हाला नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे. इथं फॉर्म्युला दिलेला नाही कारण का तुम्ही हा फॉर्म्युला मागच्या लेसनमध्ये
स्टडी केलेला आहे मोल्स फाइंड करण्याचा. नंबर ऑफ मोल्स दिलेल्या सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स फाइंड करणं हे तुम्ही मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. म्हणून नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम्स डिवायडेड बाय इट्स मॉलिक्युलर मास. मग आता इथं हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचं मास किती दिलेलं आहे ग्रॅम्समध्ये 3.65 दिलेलं आहे आणि त्याचं मॉलिक्युलर मास आहे 36.5. हे सिम्प्लिफाय करताना तुम्ही डेसिमल पॉईंट एक पहिल्यांदा शिफ्ट करा म्हणजे डिनॉमिनेटरचा डेसिमल पॉईंट निघून जाईल आणि न्यूमरेटरला काय येईल 36.5/365. आता न्यूमरेटरचा डेसिमल पॉईंट तुम्हाला घालवायचा आहे म्हणजे डिनॉमिनेटरवरती काय येणार आहे एक 0 आणि जर सिम्प्लिफाय केलं तर 365/3650 डिवाइड केलं तर 1/10 म्हणजेच तुम्हाला डेसिमलमध्ये किती येणार आहे 0.1 मोल म्हणजेच 3.65 ग्रॅम्स म्हणजे किती मोल्स असणार आहेत 0.1 मोल. आणि हे इथं फाइंड झाल्यानंतर मग इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याचा आन्सर 0.1 मोल हे त्याचे काय येणार आहेत आन्सर 0.1 मोल. आता व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर दिलेलं आहे किती आहे ते 1 लिटर. मग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर किती आहे 1 लिटर. त्याच्या पुढचा पार्ट कोणता आहे कॉन्सन्ट्रेशन. दोन्हीही युनिट्स कॉन्सन्ट्रेशनची फाइंड करायची आहेत. पहिलं आहे ग्रॅम पर लिटर आणि दुसरं आहे मोल पर लिटर. मग पहिल्यांदा ग्रॅम पर लिटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन ग्रॅम पर लिटर म्हणजे काय फॉर्म्युला येणार आहे त्या दिलेल्या सबस्टन्स इन ग्रॅम म्हणजे सबस्टन्स इन ग्रॅम डिवायडेड बाय काय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सबस्टन्स इन ग्रॅम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग इथं व्हॉल्यूम किती आहे 1 लिटर आणि दिलेला सबस्टन्स इन ग्रॅम किती आहे 3.65/1 म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन किती येणार आहे 3.65 ग्रॅम पर लिटर म्हणजे हे तुमचं आन्सर इथं येणार आहे 3.65 ग्रॅम पर लिटर. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन इन मोल पर लिटर फाइंड करायचं आहे म्हणजे मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर्स. नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर. आता नंबर ऑफ मोल्स किती फाइंड केलेत आपण किती आलेले आहेत 3.65 ग्रॅम्स म्हणजे किती मोल्स आहेत 0.1 म्हणून 0.1 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 1 मग 0.1/1 म्हणजे किती येणार आहे 0.1 मोल. 0.1 मोल पर लिटर म्हणजेच काय असणार आहे मोलॅरिटी M 0.1 मोलॅरिटी किंवा 0.1 M 0.1 M कॅपिटल काढायचा मोलॅरिटीसाठी काय आहे M कॅपिटल. आता तुम्हाला असंच कुठलं बघायचं आहे थर्ड सोल्यूट कोणता आहे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड त्याचं नेम लिहिणार सोडियम हायड्रॉक्साईड आणि आता तुम्ही फॉर सोडियम हायड्रॉक्साईड त्याच्यासाठी फाइंड करायचं आहे NaOH. त्याचा मॉलिक्युलर मास पहिल्यांदा काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला त्याचं मॉलिक्युलर मास. आता पहिल्यांदा तुम्हाला इथं काय काय दिलेलं आहे सोडियम हायड्रॉक्साईड दिला आहे त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. सोडियम हायड्रॉक्साईडचे सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेले नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1.5 मोल दिलेले आहेत आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 2 लिटर्स. 2 लिटर सोल्युशनमध्ये NaOH किती आहे 1.5 मोल्स आहे. मग पहिल्यांदा आणि तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे तर मॉलिक्युलर मास लिहायचा आहे. त्याच्यानंतर ह्या 1.5 मोलचे किती ग्रॅम्स होतात ते ग्रॅम्स इथं लिहायचे आहेत. नंतर दोन कॉन्सन्ट्रेशन्स लिहायचे आहेत 2 युनिट्स कॉन्सन्ट्रेशनचे त्याच्यामध्ये ते लिहायचं आहे. आता पहिल्यांदा मॉलिक्युलर मास NaOH जो आहे त्या NaOHचं मॉलिक्युलर मास जे आहे ते काढायचे आहे आणि ते किती आहे मॉलिक्युलर मास तर मॉलिक्युलर मास इज 40 डाल्टन. आता हे कसं काढलं तर NaOHचं किती असतं मास मी आता इथं ब्रॅकेटमध्ये फक्त लिहून दाखवणार आहे. काय असणार आहे ॲटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23 प्लस ऑक्सिजन किती असणार आहे 16 प्लस हायड्रोजन किती आहे 1 आणि यांची जर ॲडिशन केली 6 + 3 9 + 1 10 1 कॅरी इथं 0 लिहिला 1 कॅरी 2 + 1
3 आणि 3 कॅरी आलेला 1 4 म्हणजे किती येणार आहे टोटल ॲडिशन 40 डाल्टन. हे काय असणार आहे मॉलिक्युलर किंवा 40 युनिट्स म्हटलं तरी चालेल किंवा 40 डाल्टन हे काय आहे ॲटॉमिक मॉलिक्युलर मास ऑफ NaOH. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे हे तुम्ही इथं लिहिलं 40 डाल्टन. त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे मास इन ग्रॅम. जो काही सॉल्यूट आहे NaOH हा किती आहे 1.5 मोल, त्याचे ग्रॅम्स किती होणार आहेत. आता 1 मोल म्हणजे किती ग्रॅम्स असणार आहेत 40 ग्रॅम्स. 1 मोल मेक्स 40 ग्रॅम्स. 1 मोल इज इक्वल टू 1 मोल NaOH इज इक्वल टू किती असतात ग्रॅम्स 40 ग्रॅम्स. मग 1.5 मोल ऑफ NaOH इज इक्वल टू किती ग्रॅम्स येणार आहेत तर 1.5 इंटू 40 हे जर केलं तर 15 4 जार किती असतं 60. डेसिमल पॉईंट हा 0 दिला आणि डेसिमल पॉईंट म्हणजे किती येणार आहेत तर 60 ग्रॅम्स येणार आहे. किती येणार आहे हे 60 ग्रॅम जी नुसतं म्हणजे किती येणार आहे इथे 60 ग्रॅम. कळलं 1.5 मोल म्हणजे 1.5 मोल NaOH म्हणजे किती ग्रॅम येणार आहे NaOH 60 ग्रॅम येणार आहे. आता तुम्हाला वॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे ते किती आहे 2 लिटर्स आहे. मग आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. नंतर काय फाइंड करायचं आहे तुम्हाला तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन in ग्रॅम पर लिटर इज इक्वल टू मग त्या सॉल्यूटचं ग्रॅममध्ये असलेलं मास डिवायडेड बाय काय असणार आहे वॉल्यूम ऑफ सोल्युशन. मग ग्रॅममध्ये किती आहे तो सबस्टन्स 60 अपॉन त्याचं सोल्युशनचं वॉल्यूम किती आहे 2 म्हणून किती येणार आहे 30 ग्रॅम पर लिटर. किती येणार आहे 30 ग्रॅम पर लिटर हे येणार आहे. म्हणून तुम्ही इथं आन्सर काय लिहिणार 30 ग्रॅम पर लिटर. आणि आता दुसरं कॉन्सन्ट्रेशन युनिट काय आहे दुसरं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट मोल पर लिटर. म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोल पर लिटर म्हणजेच काय आहे मोलॅरिटी त्या सोल्युशनची आणि इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन वॉल्यूम. काय येणार आहे नंबर ऑफ मोल कुणाचे आहेत NaOH अपॉन वॉल्यूम इन लिटर वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग ते किती येणार आहे इज इक्वल टू साईन द्या. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1.5 अपॉन वॉल्यूम लिटरमध्ये किती आहे सोल्युशनचं वॉल्यूम 2 लिटर्स म्हणजे किती येणार आहे 15/2 म्हणजेच तुम्ही सिम्प्लिफाय जर केलं तर किती येणार आहे ह्याला डिवाइड जर केलं तर 5 पहिल्यांदा सिम्प्लिफाय केलं तर 5 3 जा 5 4 जा आणि पुन्हा सिम्प्लिफाय केलं 4 डिवाइड केलं तर 4 3ला डिवाइड होणार नाही म्हणून 0.75 हे काय येणार आहे मोल पर लिटर 0.75 मोल पर लिटर किंवा काय लिहिणार तुम्ही 0.75 m म्हणजे मोलॅरिटी त्या सोल्युशनची किती आहे 0.75. अशा प्रकारे हे सम सॉल्व करून मग लिहायचे. इथे मी 2 दाखवलेले आहेत. पहिलं जे करून दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट नंबर लिहिलेले आहेत तर ते नंबर नुसते न लिहिता ते सम काय करायचे खालती लिहायचे आहेत. म्हणजे तुमचा हा चार्ट फिल करत असताना 3साठी येणार आहेत हे कॅल्क्युलेशन्स. पहिलं असणार आहे कशासाठी सोडियम क्लोराईडसाठी, नंतर हायड्रोक्लोरिक ॲसिडसाठी आणि नंतर असणार आहे NaOHसाठी. तर हे कॉन्सन्ट्रेशन फाइंड कसं करायचं सोल्युशनचं हा पार्ट बघा आणि एक्सरसाइजमध्ये सुद्धा याच्यावरती एक्झाम्पल आहेत.